भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश। श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक विराज खराडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, विजय मायने, युवा नेते अमोल निंबाळकर, निलेश तेलखडे, अमित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काळज तालुका फलटण येथील भाजप कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सनी कदम, फलटण तालुका अध्यक्ष सतीश गाडवे, माजी सरपंच नारायण घाडगे, राजेंद्र भिसे, विठ्ठल फाळके, महावीर मोहिते, विष्णू शिंदे, रोहित बंडलकर, गोट्या घाडगे, दत्तू जाधव, अक्षय बोयटे, गणेश दायगुडे, अनिकेत यादव, युवराज भापकर, सूरज यादव, जय कुंभार आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। नमस्कार, मी सनी कदम, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गेले कित्येक वर्ष झाले काम करीत आहोत। परंतु आज आम्ही काही कारणास्तव असा निर्णय घेतोय म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरती की आज आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये पदाधिकारी आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। आज आम्ही महाराष्ट्र राज्याचे माजी सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब असतील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही आज एकत्र येऊन असा निर्णय घेतला की शिवसेनेमध्ये प्रवेश करून आज शिवसेनेचे उमेदवार अनिकेत बाबा नगराध्यक्ष पदाचे यांना आम्ही बहुसंख्य मतांनी निवडून आणणार आहोत, यांच्यासोबतच राहून काम करणार आहोत। नमस्कार। आत्ता जो प्रवेश झालेला आहे, जी भाजपाची पदाधिकारी आणि ही जी मुलं आहेत त्यांनी स्वइच्छेने प्रवेश केलेला आहे राजगटात शिवसेनेत। तर प्रवेश असे काही झाले की त्यांच्यावर प्रेशर खूप येत आहे। 60-60, 70-70 फोन प्रत्येक मुलाला केले जात आहेत, दाबण्याचा प्रयत्न होतोय। आता आरोप मला काय कोणावर करायचे नाहीत, कोण नेमकं फोन करतंय काय करतंय तो नंतरचा भाग आहे, पण ज्याला फोन येत आहेत त्याला खूप त्रास होतोय। म्हणजे एखादा जर का प्रवेश करत असेल तर त्या विषय सोडून आमच्यातले तिकडे गेलेल्या लोकांना आम्ही फोन पण करत नाहीये। त्यांच्यातून इकडे आले की 60-60, 70-70 फोन प्रत्येक माणसाला करून त्याच्यावर थोडं बॉदरेशन येतंय, ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। हेच फोन जर का आधी केले असते, ही मुलं जेव्हा गटात होती पक्षात होती तेव्हा त्यांच्यावर लक्ष दिलं असतं, त्यांना ते फोन केले असते, त्यांच्या घरी जाऊन बसले असते तर ही वेळ आलीच नसती। लक्ष दिलं नाही, डावललं, खोटे शब्द दिले, जसे असंख्य खोटे शब्द आत्ता फलटण शहरात दिले गेलेत लोकांना। काही लोक फसली, काही फसली नाही, भीतीपायी दबावापायी गप्प बसली, पण असा एक वर्ग आहे जो शांत बसणार नाही आणि दबावापोटी काय परत प्रवेश करणार नाही, या गोष्टीची मला 100% खात्री आहे। ते आम्ही अनेक प्रवेश पचवले, उगीच कोणावर दबाव आणणं ह्यांनी माणसं जिंकता येत नाहीत, म्हणून ते आता थांबावं। ज्या लोकांवर दबाव येतोय त्या लोकांच्या ठामपणे आम्ही राजेगट आणि शिवसेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि ते कुठलाही दबाव, कुठल्याही खोट्या केसेस त्यांच्यावर पडणार नाहीत। तसं निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला देऊन ठेवू, जर का एखाद्याने प्रवेश केला त्याच्यावर खोट्या केसेस पडण्याची शक्यता आहे, हे आम्ही सावध करू। नमस्कार। आज सनी दादा कदम आणि त्यांचे सहकारी जे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे सदस्य होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना एवढंच बोलतो की दबाव यंत्रणा कोणाची आली तर घाबरू नका, शिवसेनेची अख्खी ताकद तुमच्या मागे आहे। एकनाथ शिंदे साहेबांची आणि देसाई साहेबांची सगळी ताकद तुमच्यासाठी आता उपलब्ध आहे आणि अर्थात आम्ही सुद्धा तुमच्या मागे आहोत। त्याच्यामुळे बिंदास काम करा आणि शिवसेनेत परत एकदा तुमचं स्वागत करतो आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपलं सहकार्य राहील अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो। नुकताच भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सनी शेठ कदम आणि कामगार आघाडी तालुका मोर्चाचे तालुक्याचे अध्यक्ष सतीशराव गाडवे त्यांच्या सहकार्यासह भारतीय जनता पार्टीमधून शिवसेनेमध्ये आज त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे। त्यांचा जाहीर प्रवेश हा इतकाच सांगतो की येणारी 20 तारखेची निवडणूक ही
धनुष्यबाणाच्या आणि शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची निवडणूक आहे. 21 तारखेचा निकाल आपल्याला सांगायला नको. 21 तारखेला अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील आणि नगरसेवक निवडून येतील. हे सनी कदम आणि गाडवे साहेब आल्यामुळं, त्यांचे सहकारी सगळे आल्यामुळं आज शिवसेनेची ताकद खऱ्या अर्थाने वाढलेली आहे. या प्रवेशाच्या प्रसंगी तालुक्याचे संघटक विजयराव मायने, तालुक्याचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पवार, शहर प्रमुख निलेशराव तेलखडे, युवा सेनेचे समन्वयक अमित पवार आणि युवक नेते अमोल भैया निंबाळकर हे सुद्धा शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. सनी कदम, गाडवे साहेब आणि सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आता इथून पुढे आपल्याला ताकदीने काम करायचंय. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला यश घ्यायचंय. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.